आणि आहाराचे महत्त्व. आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सवाल करायचा आहे, पण त्याआधी एक शेर ऐका जो तुमच्या आजच्या संघर्षाला सलाम करतो. ना थके है पैर कभी, ना ही हिम्मत हारी है, जज्बा है कुछ बनने का जिंदगी में, इसीलिए सफर जारी है. मित्रांनो, आज आपल्या या प्रवासात आपण व्यसनाच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी इथे आलो आहोत. पण आज मी तुमच्या मनाबद्दल नाही तर त्या गाडीबद्दल बोलणार आहे, ज्या गाडीत बसून तुम्ही इथपर्यंत आला. कोणती गाडी? तुमचं शरीर. आजचा आपला विषय आहे शारीरिक आरोग्य आणि आहाराचे महत्त्व. भावांनो, जेव्हा आपण फुल टू नशेत असायचो तेव्हा आपला डाईट प्लॅन काय असायचा? आठवा जरा. आपला डाईट प्लॅन एकदम फिक्स. 1 क्वार्टर, 2 ग्लास आणि चकण्याला शेव भजे. खरं आहे का नाही? तब्येतीची काळजी आपण एवढी घ्यायचो की दारू पिताना आपलं लिव्हर सडेल, आतड्याला भोकं पडतील याचा कधीच विचार केला नाही. पण जर चकण्यात शेंगदाणे कमी आले तर मात्र बारवाल्याच्या नावाने डायरेक्ट शिव्यांची लाखोली. अरे बडव्या शेंगदाणे वाढव की, तब्येत खराब होईल ना माझी नुसती दारू पिऊ. जे तुमच्या शरीराने वर्षानुवर्ष सहन केलंय. एक गोष्ट सांगतो, लक्ष देऊन ऐका. समजा आज SNBT फाउंडेशनच्या अध्यक्षांनी तुम्हाला एक बक्षीस दिलं. बक्षीस काय? तर 2 कोटी रुपयाची मर्सिडीज कार, एकदम चकचकीत लाल रंगाची. तुम्ही ती कार घेऊन घरी गेलात. आता मला सांगा, त्या 2 कोटीच्या कारमध्ये इंधन म्हणून तुम्ही काय टाकाल? रॉकेल की गटाराचं पाणी? तुम्ही म्हणाल, सर वेडे झालात की काय? 2 कोटीची गाडी आहे, त्यात एकदम प्रीमियम पेट्रोल टाकू. अरे माझ्या भावांनो, जर 2 कोटीच्या लोखंडाच्या डब्याला तुम्ही एवढं जपता तर देवाने तुम्हाला हे जे अनमोल शरीर दिलंय, ज्याची किंमत अब्जावधी रुपये मोजूनही होऊ शकत नाही, त्या शरीरात तुम्ही गटाराचं पाणी, ती उग्र वासाची देशी, तो धूर, ती तंबाखू, तो गांजा कसा काय टाकला रे? हिंदीत एक म्हण आहे ना, जान है तो जहान है. पण आपण काय केलं? जहानलाच आग लावून दिली. जरा डोळे बंद करून आठवा तो काळ. तुमचं शरीर तुम्हाला आतून ओरडून सांगत होतं, थांबव आता, मला सहन होत नाहीये. तुमचं लिव्हर रडत होतं, किडनी भीक मागत होती, छातीत जळजळ होत होती, डोळे लाल भडक झाले होते, हातापायाला थरकाप सुटला होता. पण तुम्ही काय करत होतात? तुम्ही सकाळी उठल्या उठल्या पुन्हा त्या विषाचा पॅक घशात ओतत होता. आईने प्रेमाने तासनतास चुलीपुढे बसून केलेला गरम शिरा किंवा बायकोने डब्यात दिलेली पोळी भाजी तुम्हाला कडू लागायची. पण ती घाणेरडी कुबट वासाची दारू मात्र तुम्ही अमृतासारखा प्यायचा. शरीराचं मंदिर देवाने दिलं होतं, आपण त्या मंदिराला उकिरडा करून टाकला. ए जिंदगी है जनाब, कहीं रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी. जो खामोशी से सह गया वो निखर जाएगा, जो भावनाओं में बह गया वो बिखर जाएगा. मित्रांनो, व्यसनाने तुमच्या शरीरात फक्त पाणी शोषलं नाही तर तुमच्या शरीरातील सत्व, विटॅमिन्स, मिनरल्स ओढून काढले. आता तुम्ही इथे प्रेरणा फाउंडेशनमध्ये आहात. इथला जो आहार आहे तो फक्त जेवण नाही तर ते तुमच्या शरीरासाठी संजीवनी आहे. मराठीत संत सांगून गेलेत, अन्न हे पूर्ण ब्रह्मा, आणि हिंदीत म्हणतात, जैसा खाओगे अन्न वैसा बनेगा मन. आता इथून पुढे लक्षात ठेवा, पहिलं जेवणाचा आदर करा. ताटात आलेली वरण, भात, भाजी, पोळी गपचूप आणि कृतज्ञतेने खायची, कारण हेच अन्न तुमच्या शरीराच्या पडलेल्या भिंती पुन्हा बांधणार आहे. दुसरं, वेळेवर जेवण. व्यसनात असताना आपला सकाळचा नाश्ता दुपारी 3 वाजता
आणि रात्रीचं जेवण पहाटे 2 वाजता व्हायचं. आता बायोलॉजिकल ब्लॉक सेट करा. वेळेवर खाल्लं तरच शरीर इंजिनसारखं काम करेल. तिसरं, पाणी निसर्गाचं अमृत. दारूने तुमची किडनी सुकून गेली. दिवसाला 3-4 लिटर पाणी प्या. पाणी तुमच्या शरीरातलं विष, टॉक्सिन, लघवी आणि घामावाटे बाहेर फेकून देईल. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा एखादी इमारत पडकी असते तेव्हा तिला आतून लोखंडी आणि सिमेंटचा सपोर्ट द्यावा लागतो. तुमच्या शरीराला आता चांगल्या आहाराची, सिमेंटची गरज आहे. आजच्या दिवशी स्वतःला एक वचन द्या. सांगा स्वतःच्या मनाला, माझ्या हातांनी मी माझ्या शरीराचे जे हाल केलेत त्याबद्दल मी माझ्या शरीराची माफी मागतो. इथून पुढे माझ्या तोंडात असा एकही घास जाणार नाही जो माझ्या शरीराला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या आत्म्याला कलंक लावेल. उठा, जागे व्हा. हरलेला जुगारी बनून जगू नका, तर एक जिंकलेला सिकंदर बनून बाहेर पडा. तुमची आई, तुमची बायको, तुमचं पोरं तुमची वाट बघतायत. त्यांना एक व्यसनी माणूस नको आहे. त्यांना त्यांचा ताकदवान, निरोगी आणि खंबीर बाप, नवरा आणि मुलगा हवा आहे. यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. जमी बंजर हुई तो क्या, वही से जल भी निकलेगा. ना हो मायूस, ना घबरा, अंधेरा से मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा. निरोगी रहा, आहार चांगला ठेवा आणि छाती ठोकून जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.